पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात तरी तुमचं डोकं फुटेल. यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा, तुझं भलं हो. मी 23 जानेवारीच्या सभेत जे बोललो होतो की आपले जे हे लाचार सेनेचे जे प्रमुख नेते आहेत, लाचार सेनाच आहे. अरे नेता कसा असला पाहिजे की बघितल्यानंतर प्रेरणा आली पाहिजे. हे कुठले नेते? हा म्हणजे डोकं नाहीच आहे, मग दाढी खाजवायची. यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर जा बाबा, तुझं भलं हो, भलं हो. पण प्रत्येक वेळेला काही झालं की ते मी 23 जानेवारीला म्हटलं होतं ना, रुसूबाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू आता लागले दिसू. ही आता त्यांची हालत झालेली आहे. आणि आज सुद्धा जी काय बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे 6-7 खासदार फुटणार. बघा ना, हिंमत असेल तर फोडून दाखवा, फोडून दाखवा. पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात तरी तुमचं डोकं फुटेल. आणि माझं तर आव्हान आहे, फोडाफोडी करायची असेल ना तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा, पोलीस बिलीस बाजूला ठेवा, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय बाजूला ठेवा. आणि हिंमत असेल, मर्दाची अवलाद असेल तर माझा एक तरी शिवसैनिक फोडून दाखव, मी तुझं नेतृत्व स्वीकारायला तयार आहे. एक तरी शिवसैनिक फोडून दाखव. पण पैशाची आमिष दाखवायची, अटकेच्या भीती दाखवायची, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयच्या भीती दाखवायची. अरे कसले तुम्ही मर्द, नामर्दाची अवलाद, नकली बापाची अवलादी. संजय राऊत बोलले ते बरोबर आहे, हे नकली बापाची अवलाद आहे.